दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये मदत जाहीर। मित्रांनो, राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। या तालुक्यामध्ये सरकारकडून दुष्काळ परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांसाठी अंदाजे 16,000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही मदत वितरित होईल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राज्यभरामध्ये चालू वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्याच्या काही भागातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेलेले आहे। लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात मदत मिळाली, अजूनही जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळालेली नाही। दुसरीकडे सोयाबीन, कांदा, कापूस, द्राक्ष, केळी अशा शेतमालांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहे। त्यामध्ये जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील सध्या जाणवू लागलेली आहे। जमिनीची पाण्याची पातळी खालवल्याने शेतकऱ्यांना नवीन उत्पादक घेण्यासाठी मोठी अडचण येत आहे। ऑक्टोबर अखेरीस जाहीर झालेल्या दुष्काळाच्या मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत। केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केलेली, पण केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी दुष्काळ जाहीर झालेल्या 40 तालुक्यांमध्ये अंदाजे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,000 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे, असे सूत्रांमधून माहिती मिळालेली आहे। 40 तालुक्यांमधील बाधित क्षेत्रांचे अहवाल अद्याप मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेले नाही। आचारसंहितेपूर्वी तातडीने या तालुक्यांचे प्रस्ताव शासनाला सादर करावे असे निर्देश विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। धन्यवाद।